जुल्म की टक्कर में राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा आज दिनांक 13/9/2025 रोजी जळगाव पद्मालय विश्रामगृहामध्ये आज राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीत येणाऱ्या 13/10/2025 रोजी जळगाव विभाग भव्य दिव्य असा मोर्चा काढणार आहेत आणि ह्या मोर्चाला जळगाव जिल्ह्यातील आणि इतर विभागातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत। याचे कारण असं की 2016 पासून ते आज पावेतो कर्मचाऱ्यांना शासनाने आश्वासन दिलेले आहे, मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतलेल्या आहेत, परिवहन मंत्र्यांनी बैठका घेतलेल्या आहेत, तरी सुद्धा आज पावेतो 1 वर्ष झाले आमच्या कर्मचाऱ्यांना फद्दम सुद्धा फेकून मारलेला नाही आणि त्याचा आक्रोश या निमित्ताने आम्ही 13/10 रोजी भव्य दिव्य असा मोर्चा काढणार आहेत। आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुद्धा ही 2000-3000 अशी तुटपुंजी पेन्शन आहे, तर आमची देणी तर आम्हाला द्या आणि आम्ही पेन्शनसाठी वारंवार आज वर्षोनगिंती भांडत आहोत, तरी आमचे ना केंद्र सरकार ऐकते ना राज्य सरकार ऐकते, तरी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी जळगाव जिल्हा आम्ही त्या दिवशी भव्य दिव्य असा मोर्चा काढणार आहेत आणि सर्व कर्मचारी बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे आणि असा भव्य दिव्य मोर्चा की शासनाचे डोळे उघडले पाहिजे आणि आपल्याला देणी त्यांनी द्यायलाच पाहिजे। ह्या हिशोबाने 13/10/2025 रोजी सोमवार सगळ्यांनी जळगाव बस स्थानकावर हजर राहावे, जेणेकरून आपली जी देणी आहेत ते शासनाला द्यायलाच पाहिजे। आपल्या पेन्शन धारकांना मोफत पास धारकांना आपल्याला सर्व बसेसमध्ये परवानगी द्यायला पाहिजे। या हिशोबाने सर्व कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शनसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी 13/10ला हजर राहावे ही नम्र विनंती। हा आक्रोश मोर्चा भव्य दिव्य असा निघणार आहे। सर्व कर्मचाऱ्यांना विनंती परत एकदा करतो की सगळ्यांनी त्या दिवशी हजर राहावे सकाळी 9 वाजता। अरे कोण म्हणतो देणार नाही, वाढीव पेन्शन फॅमिली पास सर्व बसेसमध्ये ग्राह्य, थकीत रक्कम वाढीव कामाचे तास रापा सेवानिवृत्त संघटनेचा, रापा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा